हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग आपल्या पुढील स्टोरीला सुरुवात करूयात. तो तिथला दिवस कसा तरी घालवून मानसी आवरून सकाळीच निघणार होती. सकाळी भल्या पहाटे सगळं आवरून झाल्यावर तिचे बाबाही तिला सोडवायला सोबत येणार होते. सकाळीच दुधाची एक गाडी तिथून निघायची, तर त्यासोबत तिला सोडायला ते सोबत निघाले. कात्रजला तिला सोडून ते निघून जाणार होते. तिने त्या गाडीत बसताच समिधाला व्हॉइस मेसेज केला. हॅलो समिधा, ऐक ना, मला न्यायला सकाळी 7ला स्वारगेटला येशील? ती यावेळी झोपली असणार. काल तिला कल्पना दिली होती, पण विसरली तर, म्हणून ती टाईमही सांगून दिला. अगं स्वारगेटला कशाला? कात्रजला बोलव ना. स्वारगेटला कशी जाशील तू? बाबांनी विचारलं. अहो तिथे असतात 6 सीटर. मानसी म्हणते. बरं स्वारगेटला का? ठीक आहे, येतो मी तिथपर्यंत. बाबा म्हणाले. नाही अहो, मी जाईन ना. मानसी चांगल्याच अर्थाने म्हणत होती, पण त्यांना उगाच संशय येत होता तिच्यावर. का? समिधा येणार आहे ना तिथे का? दुसरं कोणी येणार आहे? हां, मानसी. बाबा म्हणतात. अहो काही काय बोलताय बाबा, तीच येणार आहे. आणि तिला नसेल जमत यायला तर माझी मी जाईन, तिथून जवळ आहे. मानसी म्हणते. मग येतो मी सोडायला. येतो म्हटलं ना. बाबा बरं. ते हट्टच करत होते म्हटल्यावर तिने शांत राहणं पसंत केलं आणि त्या गाडीतून त्यांच्यासोबत कात्रीच्या दिशेने निघाली. इकडे समिधाने तो मेसेज 6:30ला पाहिला. तिला काहीच सुचत नव्हतं. आज नेमकं तिला उठायला उशीर झालेला. तिला कॅबच बुक करून द्यावी असा विचार करत ती आवरू लागली. 7 वाजले असतील तर नेमका निशांतचा फोन येऊ लागला. तिने उचलला. नी उचलताच त्याला म्हणाली. काय रे, आज सकाळी सकाळी फोन केला आहेस? समिधा म्हणते. अगं सहज केला होता. काय झालं? निशांत म्हणतो. तू केला असशील सहज, पण मला आता बोलायलाही वेळ नाही आहे. मी आवरते, मला स्टुडिओत पोहोचायचं आहे रे. ती मानसी तिथं पोहोचली असेल. तिलाच कॅब बुक करत होते. समिधा, कॅब का बुक करत आहेस मग? मी ब्रोला सांगू का? तो जाईल ना. निशांत म्हणतो. अरे हो, ही तर गुड आयडिया आहे. त्यामुळे त्याला तिच्याशी बोलता येईल. पण त्याला जमेल का? आणि आता पोहोचायला किती वेळ होईल? अरे ती पोहोचली असेल, समिधा म्हणाली. एक काम कर, तिला फोन करून आधी विचार कुठे आहे आणि तिला म्हणावं उतरताच फोन कर. ब्रो तिकडेच एका जिममध्ये जातो, त्यामुळे तो तिला पिक करेल. निशांत म्हणतो. ओके डन. समिधा म्हणते. हो पण तिला सांगू नकोस तो येतोय, नाहीतर ती होईल गायब. निशांत म्हणतो. अरे हो, नाही सांगत. ती हसत म्हणाली. बरं चल, मी ठेवतो आणि ब्रोला सांगतो फोन करून. निशांत म्हणाला. ओके बाय म्हणत तिने फोन ठेवला. एवढ्यात तिला मानसीचा फोन येऊ लागला. तो तिने उचलला. हा बोल. मानसी, पोहोचलीस का? समिता म्हणते. नाही अगं, 15 मिनटं लेट होतोय. तेच सांगायला कॉल केला होता. मानसी म्हणते. बरं बरं, तू पोहोचलीस का की कॉल कर, मी येतेच. समिधा म्हणते. ओके, ठेवते मग म्हणत तिने फोन ठेवला आणि समिधाने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिचं आवरू लागली. आज लेट झाल्याने ना टिफिन ना काही होतं. आज पुन्हा बाहेरचं खावं लागणार असं दिसत होतं. समिधा तिचं आवरून स्टुडिओत जायला निघाली. इकडे निशांतने आशुतोषला सांगितल्यावर त्याचं एक्झरसाईज झालं. तो लगेचच तिला स्वारगेटला न्यायला निघाला. मानसी स्वारगेटला तिच्या बाबांसोबत निघाली होती. तिला तर कल्पनाच नव्हती की आशुतोष येणारे. समिधा फोन लावत होती, पण बहुतेक समिधा रेडिओ स्टेशनलाही पोहोचलेली आणि तिचा फोन बाहेर आणि ती सरांसोबत मीटिंगमध्ये होती. आणि मानसी मात्र घड्याळात पाहत होती. त्याची वाट पाहत होती. बरं बाबा तिला सोडून निघून जातील तर तेही समिधा येईपर्यंत थांबू लागले. बाबा म्हणतात. ती आली की मी जाईन. बहुतेक ट्रॅफिकमुळे वेळ लागला असेल. तुम्ही गेला तरी चालेल. मानसी, अगं येऊ दे तिला, मला काही हरकत नाही आहे, आधी ते म्हणाले. आणि पुन्हा कोण जाणे काय त्यांच्या मनात आलं. बरं ठीक आहे, निघतो मी. तू नीट जाशील ना? फोन कर हा मला, बाबा म्हणाले. हो ठीक आहे बाबा, तुम्हीही नीट जाल. तिने म्हणताच ते निघून जायचं नाटक करत ते तिथेच एका आडोशाला थांबले. का कोणास ठाऊक त्यांना आज तिच्यावर विश्वास बसत नव्हता. ते निघून गेले असं समजून ती वळली आणि समोर लक्ष गेलं तर कारमधून आशुतोष उतरताना दिसला.
ओ गॉड, हा काय करतो इथे? अरे बापरे, इकडेच येतोय. ती मनातच खूप घाबरली आणि त्याच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवत तिथून निघायचा प्रयत्न करू लागली. तोच मागून त्याने आवाज दिला, मानसी. ए अगं, तिकडे कुठे चाललीस? मी आलोय तुला न्यायला, तो म्हणत होता. पण न ऐकल्यासारखं करत ती पुढेच निघाली होती. मानसी, अगं असं काय करतेस? म्हणत जवळ येत तिचा हात पकडला. तशी ती आणखीनच घाबरली. का माझ्या मागे येत आहे? सांगितलं ना मला नाही करायची फ्रेंडशिप, म्हणत स्वतःचा हात सोडवत आजूबाजूला पाहू लागली आणि नेमकंच लघुने पाहणारे बाबा तिला दिसले. मी काय बोलतोय, तू काय बोलतेस मानसी? अगं समिधाने तुला न्यायला पाठवले कारण ती बिझी आहे म्हणून मी आलोय. आशुतोष, असू दे, पण माझी मी जाते. मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत. तुम्ही जा प्लीज, समजून घ्या मला, मानसी म्हणते. मानसी, अशी का वाग आहेस ग? काय एक्सेप्ट करतोय मी तुझ्याकडून, फक्त मैत्रीच ना. मग आणि आता मी विषय काढला का तरी? ट्राय टू अंडरस्टँड मी प्लीज. तुम्ही जा इथून, माझी मी जाईन एकटी प्लीज, ती हात जोडून सांगत होती. एवढ्यात त्यांना असं बोलताना पाहून एक हवालदार तिथे येऊन तिला विचारू लागला की काय झालं? ए, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं असं रस्त्यावर? कोण आहात तुम्ही? त्रास देतोय का हा मॅम तुम्हाला? हे पहा, ती माझी फ्रेंड आहे, आमचं आम्ही बघून घेतो, असं आता इथे तो आशुतोष म्हणत असतो. आशुतोष म्हणत होता. आणि आता तर बाबाही त्या दोघांकडेच येताना तिला दिसले. तर हो, हा त्रास देतोय मला. गेले 2-3 आठवडे झालं माझा पाठलाग करतोय. मैत्री कर म्हणून मागे लागलाय हा, मानसी म्हणाली. तर मानसी, अगं काय बोलतेस? अहो, आम्ही ओळखतो एकमेकांना, आशुतोष सांगत होता. ए, तुला असं नाही सोडणार. रोड मजनू, चल आताच टाकतो तुला, म्हणत तो आशुतोषला घेऊन निघाला. एवढ्यात बाबाही आले. कोण आहे हा मानसी? बाबा, मला नाही माहीत बाबा, उगाच त्रास देत होता, मानसी म्हणते. हो, तुम्ही काळजी करू नका ताई, याची सगळी खुमखुमीच काढतो. मैत्री करायची काय? हवालदार म्हणतो. एक का त्रास देतोस तिला? ओ ओ हवालदार साहेब, अजिबात सोडू नका याला. पुन्हा हिच्याच काय कोणाच्याच वाटेला जाणार नाही, गेला नाही पाहिजे, बाबा म्हणत होते. मानसी, तुला कळते का तू काय करत आहेस? मानसी, मानसी, अंकल अहो, तुम्ही समजता तसं नाही आहे मी. अरे यार, आशुतोष म्हणतो. ए जा, पुन्हा तिच्याशी बोलायचा प्रयत्न जरी केलास तर बघच, बाबा मोठ्याने म्हणत होते. उगाचच गर्दी जमा झालेली. मानसीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. बाबा, जाऊ द्या. गेले ना घेऊन त्याला, मानसी म्हणते. काय जाऊ द्या? त्याला तुझं नाव कसं माहीत होतं मानसी? बाबा म्हणतात. मला नाही माहिती. कदाचित मी रेडिओवर काम करते त्यामुळे माहीत असेल. सोडा ना बाबा, सगळे जमलेत आजूबाजूला, तुम्ही निघा, ती घाबरत म्हणाली. चल, मी ऑटो पकडून देतो तुला. हे असं असतं म्हणून नको म्हणत होतो मी शहरात, पण त्या समिधाचं ऐकायची भारी हौस ना तुला, बडबड करत ते तिच्यासोबत निघाले. थोड्या अंतरावर जाऊन तिने ऑटो पकडली आणि ते ऑटो निघून जाताच तेही निघून गेले. मानसीने समिधाला काही अंतर पुढे गेल्यावर लगेचच कॉल केला. हॅलो समिधा, अगं एक प्रॉब्लेम झालाय. मानसी, आता काय झालं? समिधा म्हणते. अगं आशुतोष, त्यांना कशाला पाठवलंस मला न्यायला? तुला जमणार नव्हतं तर मला सांगायचंस, माझी मी आले असते ना, मानसी म्हणते. अगं झालं काय ते तर सांग आधी, समिधा म्हणते. बाबा सोबतच होते, आम्हाला दुरून पाहत नेमकं आशुतोष आणि मला सोबत पाहिलं त्यांनी. आधीच विश्वास नाहीये त्यांना माझ्यावर. मग तो हवालदार ही आला तिथे. बाबा ही जवळ येत होते. पाहून मी ते मला त्रास देत आहेत असं सांगितलं. मी त्या हवालदारला. तसं नसतं सांगितलं तर बाबा मला घरीच घेऊन गेले असते, समिधा म्हणते. मानसी, बापरे, म्हणजे ते हवालदार आशुतोषला घेऊन गेले? ओह, बरं तू ठेव, मी एक काम करते, निशांतला फोन करून सांगते, समिधा म्हणते. ओके, म्हणत मानसीने फोन ठेवला. पण तिला खूपच टेन्शन आलेलं. ती सरळ स्टुडिओत जायला निघाली. इकडे आशुतोष केव्हाच जीव तोडून हवालदाराला सांगत होता की मी काहीच केलेलं नाहीये, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. अहो, ती मला ओळखते आणि मीही तिला ओळखतो.
काहीतरी वेगळं रिझन आहे म्हणून ती तशी म्हणाली असणार. तुम्ही मला एक कॉल तरी करू द्या. तिचा नंबरही माझ्याजवळ आहे. मग ती सांगेलच ना, आशुतोष म्हणतो. नाही मिळणार फोन. पुन्हा छेडशील का कोणत्या मुलीला? तू तसा नाही ऐकणार. तुला ना थोडे फटके मिळाले म्हणजे कळेल. हवालदार म्हणत होता एवढ्यात. ब्रो, आर यू ओके? म्हणत निशांत धावतच आत पोहोचला. तुम्ही कोण? हवालदारने निशांतला विचारलं. सर, मी भाऊ आहे याचा, आणि हे मोठ्या कंपनीचे मालक श्रीराम राजगुरू यांचा मुलगा आहे. हे आहे त्याचं आयडेंटिटी कार्ड. तो असलं काम कशाला करेल? कोणाला छेडायचं? निशांत म्हणतो. बघ ना, केव्हाचं सांगतोय मी यांना. सोडेनातच. आशुतोष म्हणतो. ओ बाजीराव, सोडा यांना. फुकटचा ताप. एक काम करा, तुम्ही ना त्या मुलीलाही बोलवा इथे. म्हणजे जर पाहतो त्यांच्याकडे ही. हवालदार म्हणाला. काही गरज नाही आहे त्याची. मी सांगतोय ते ऐकलं असतं तर. चोर सोडून संशयाला फाशी द्यायला निघालात, आशुतोष म्हणतो. अहो पण असतात असे रोड मजनू. आता काय चेहऱ्यावर लिहिलं असतं का की तुम्ही सभ्य आहात ते? हवालदार म्हणतो. पण ब्रो सांगत होता ना, ते कोण ऐकणार? तिच्याच मैत्रिणीने मला तिला न्यायला इथे पाठवलं होतं स्वारगेटला, आणि आताही तुम्ही त्याला पकडलं. हे तिनेच तिच्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिच्याकडून मला कळालं. तेव्हाच आलो ना मी इथे. विचार करत जा हो जरा, निशांत म्हणतो. बरं, कळालं. निघा तुम्ही आता. हवालदार वैतागून म्हणाला. चल निशांत. काही गरज नाही. त्यांना कळणार आहे का सांगून? सगळाच दिवस खराब गेलाय, आशुतोष म्हणतो. कार कुठे पार्क केली आहेस तू? ब्रो म्हणतो. निशांत. अरे ती काय तिथे. चल निघू. डोकं दुखायला लागलं यार. ब्रो, आज मी चालवतो, तू बस, निशांत म्हणतो. निशांत. तिच्या FM स्टुडिओत घे, आशुतोष म्हणतो. काय आता? अरे किती वाजले पाहिलंस का तू? तू नाश्ताही केला नसेल, निशांत म्हणतो. मला तशीही भूक नाही आहे. बरं, तिथे असणारे तो एक कॅफे, तिथे घे. तिथे खाईन एखादं सँडविच आणि त्या दोघींनाही बोलव. मला ना आता कळायलाच हवंय ती तरी अशी का वागली, आशुतोष म्हणतो. ब्रो तू शांत हो. ऑफिसच्या आजच्याही मीटिंग उद्यावर ढकलल्यात. मी घेतो तिकडे, पण तू थोडं शांत राहा, म्हणत निशांतने कार तिकडे घेतली. मानसी ही घरी जाण्याऐवजी स्टुडिओत आली तशी समिधा तिच्याकडे आली. काय मानसी? काय ग हे? समिधा. माझा नाईलाज होता समिधा. मानसी. बरं, तू बस जरा. हे बघ, निशांतचा पुन्हा फोन येतोय. हॅलो, बोल, म्हणत ती तो उचलून बोलू लागली. समिधा म्हणते. आता काल ज्या कॅफेमध्ये भेटलो आपण, तिथे मानसीला घेऊन ये. त्याला बोलायचे तिच्याशी, आशुतोष म्हणतो. आत्ता? अरे वेळ लागले का? समिधा म्हणते. हे बघ, मला काही माहीत नाही. तो नाही ऐकत माझं. मानसी. ती तरी अशी का बोलली सांग बरं? फक्त मारायचं ठेवलं होतं त्या हवालदाराने त्याला, निशांत म्हणतो. ओ, अरे बापरे. बरं, मी बघते, समिधा म्हणते. बघू नकोस, आत्ता पोहोच. आम्ही पोहोचतोय तिथे 5 मिनिटात, निशांत म्हणतो. बरं, ट्राय करते, म्हणत तिने फोन ठेवला. मानसी, यार आज सुचत नाही. काय गोंधळ झालाय आज हा. अगं नशीब त्या हवालदाराने मारलं नाही त्याला, समिधा म्हणते. काय? बापरे. मानसीला हे ऐकून आणखीनच टेन्शन आलं. हो तर काय, त्याने तुला घेऊन भेटायला बोलवलंय आता, समिधा म्हणते. ओ आत्ता? मला भीती वाटते आता त्यांच्यासमोर जायचं, समिधा म्हणते. मानसी, हे बघ, तो काही खाणार नाही तुला. तसंही थोड्या वेळाने लंच टाईम होईल. आज मला लेट झालं उठायला, टिफिनही नाही आहे. चल येऊ पटकन, समिधा म्हणते. अगं पण मानसी, काही पण बिन नाही. ए शिव, आम्ही जरा आलोच, समिधा म्हणते. ए काय गं, रोज रोज बाहेर पळताय तुम्ही, शिव म्हणतो. रोज? काल तर गेली मी फक्त, समिधा म्हणाली. तू कालही गेली होतीस. मानसी. हो गं. चल आता बोलत बसू नकोस, समिधा म्हणते. ए समिधा, मला खूप टेन्शन आलंय. मी मुद्दाम नाही केलं गं. मानसी तिच्यासोबत बाहेर येत म्हणाली. हो माहिती आहे मला. चल, पण त्याला माहीत नाही आहे ना, समिधा. अरे यार, मानसी टेन्शनमध्ये येत म्हणत होती आणि समिधाने बाहेर येत स्कूटी चालू केली आणि दोघीही त्या कॅफेमध्ये जायला निघाल्या. त्या कॅफेमध्ये आशुतोषने ऑर्डर केलेलं सँडविच आलेलं, तो ते खात बसलेला. एवढ्यात दोघीही आल्या. ए, हे काय?
एकटाच खात बसलास? समिधा म्हणाली. एक खाऊ दे त्याला सुखाने. हिच्यामुळे झाले ना, निशांत म्हणतो. तू तिच्यावर का चिडतो आहेस? आणि ती असं वागली त्यामागे काहीतरी रिझन असेल ना? समिधा निशांतला म्हणाली. तुम्ही दोघं सुरू होऊ नका हा आता, आशुतोष म्हणाला. तसे ते दोघेही गप्प बसले आणि काही वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. त्याने त्याचं सँडविच संपवलं आणि मानसीकडेच पाहत होता तर ती घाबरून खालीच पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तिचं गिल्ट दिसत होतं. पण आता सांगितल्याशिवाय कळणार कधी, म्हणून तो पुन्हा म्हणाला. मानसी, बोलणार आहे का आता? का असं वागत होतीस? मी खरंच इतका त्रास देतो का तुला? तू नको ॲक्सेप्ट करू माझी फ्रेंडशिप, पण म्हणून असं करतो का कोणी? पण तिथं बाबा लपून पाहत होते म्हणून मी. मानसी, ते बाबा होते तुझे? म्हणून काय झालं मानसी? निशांत म्हणतो. सॉरी, पण त्यांना नाही आवडत मी मुलांशी बोललेलं. नाही शहरात काहीही चालतं, पण गावात अजूनही नाही चालत या गोष्टी. म्हणून तर मी तुम्हाला पटकन जा असं बोलत होते, पण तुम्ही ऐकतही नव्हतात. मानसी अजूनही नजर चुकत बोलत होती. अगं मला काय माहीत की ते तुझे बाबा आहेत, तिथून पाहत आहेत. आशुतोष, हो, कारण स्वारगेटला येईपर्यंत ते मला सांगत होते की मुलांशी बोलत जाऊ नको. शहरातली मुलं चांगली नसतात आणि बहुतेक त्यांना नव्हतं वाटत माझ्यावर विश्वास. आणि नेमकं त्यांनी तुमच्यासोबत मला पाहिलं. मग मी खरं बोलले असते तर मला त्यांनी पुन्हा इथे पाठवलंच नसतं. सोबत घेऊन गेले असते आणि मला नाही जायचं समिधा तिकडे. म्हणून आय एम रिअली सॉरी. आय नो माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल तुम्हाला. सॉरी, सॉरी समिधा. ती खाली पाहत म्हणत होती. अगं मला का सॉरी का म्हणतेस? वेडी आहेस का तू? पाहिलंच असं आहे तिच्या घरचं वातावरण, म्हणून ती करत नाही आहे तुझ्याशी फ्रेंडशिप. पाहिलंच? समिधा म्हणाली. अरे यार, अवघडच आहे सगळं. निशांत म्हणतो. मानसी, बरं नको करूस फ्रेंडशिप. राहिलं, बोलू तर शकतेस माझ्याशी? हे बघ, मला मदत करायची आहे तुझी, बाकी काही नाही. एक ट्रेनर येईल उद्यापासून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तिला तेवढं अटेंड करशील? बाकी आज संध्याकाळपर्यंत तुला कळेलच काय संधी असणार आहे तुझ्यासाठी ते. आशुतोष, ओके, ती म्हणाली. काय झालं गं मानसी, काल पाहून गेले का? समिधाने विषय काढला. हो, सांगते घरी गेल्यावर. ती हळूच तिच्याकडे पाहत बोलली आणि पुन्हा खाली पाहू लागली. अधूनमधून नर्वसनेसमध्ये कानामागे केस घेणारी, आताही जणू काही कुणी पकडून ठेवले अशी ती बसली होती. हातांची कसलीशी चाललेली चळवळ ती अस्वस्थ आहे हेच दाखवत होती. आशुतोष तिच्याकडेच पाहत होता. जणू काही तिची बॉडी लँग्वेजकडे त्याचं आपोआपच लक्ष जात होतं. तिचं इतकं लाजाळू असणं त्याच्या मनात खूप कुतूहल जागवत होतं. शेवटी माझ्या ब्रोला तुरुंगाची हवा खायला लावलीच तर मानसीने. का तर फ्रेंडशिपसाठी? हां म्हणत निशांत हसू लागला. गप रे, तिने काय मुद्दाम केलं का? समिधा हसत म्हणाली. त्या दोघांचं बोलणं तर चाललेलं, पण त्यांच्या बोलण्यानेही ती आणखीनच नर्वस होत होती. बरं बस झाला तो विषय. निघायचं का निशांत? आशुतोष म्हणतो. हो, बघ तुझं झालं असलं तिला भेटून तर जाऊ. मला काय, मी तू म्हणेल तसंच वागणार ना? निशांत पुन्हा मस्करी करत म्हणाला. निशांत, आशुतोष निशांतला दटावत म्हणाला आणि समिधा निशांतकडे पाहत हसत होती. सॉरी, चल बाय समिधा. बाय मानसी, निशांत म्हणतो. हो बाय. समिधा, हे काय बाय म्हणत आहेस आणि इथेच बसणार आहात का तुम्ही दोघी? आशुतोष त्या दोघींना तशाच बसलेल्या पाहून म्हणाला. हो, तुला काही प्रॉब्लेम आहे का? समिधा म्हणते. अगं नीट विचारतोय ना तो, तर नीट उत्तर दे ना. निशांत म्हणतो. मी त्याच्याशी बोलते, तुला काही प्रॉब्लेम आहे? समिधा म्हणते. हो आहे, भाऊ आहे तो माझा, नीट बोल त्याच्याशी, मला नाही चालणार त्याचा अपमान. निशांत म्हणाला. अरे निशांत तू चल, ती शहाणी आहे का? आशुतोष म्हणतो. काय म्हणालास आशुतोष? तुझं काम लवकरच करेन हा मग मी. आणि मी तुला बोलते तर हा का बोलतोय मध्येच? समिधा म्हणते. समिधा, काय भांडायला कारण लागतं का तुम्हा दोघांना? निशांत, तू सुद्धा? आशुतोष म्हणतो. अरे पण ती बघ ना, बघेल तेव्हा डोकं खात असते. निशांत चिडत म्हणाला. शी, मी काय करू तुझं डोकं खाऊन? ॲक्च्युली आम्हाला भूकही लागते. म्हटलं
स्वतः एकट्याने खाल्लं सँडविच. आम्हाला साधी कॉफी तरी विचारली का? एकतर टिफिनही नाही आज, म्हणून थांबलोय निशांत. पण पद्धत नाही वाटते तुमच्याकडे, समिधा म्हणते. ओ, मग असं बोल ना, का नीट बोलताच येत नाही? निशांत म्हणतो. निशांत, बस झालं रे, समिधा म्हणते. मागवायचं ते मागव आणि निशांत बिल पे कर. मी कारमध्ये आहे, म्हणत आशुतोष निघून गेला. समिधा, काही गरज आहे का? मानसी मध्येच म्हणत होती. तू गप ग. समिधा, मला वेळ नाही आहे, लवकर मागव काय मागवायचं ते पटकन. निशांत म्हणतो. सॉरी निशांत, किती चिडतोस रे, कधीतरी प्रेमाने करावं माणसांसाठी. समिधा म्हणते. तुझ्यासाठी काही गरज नाही मला. वेटर प्लीज, यांची ऑर्डर घ्या आणि हे कार्डने पे करा. त्याने म्हणताच तो वेटर आला. समिधाने ऑर्डर दिली आणि तो बिल करेपर्यंत शेजारच्या टेबलवर जाऊन बसलेला. तसाच रागात तिच्याकडे पाहत होता. चू 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 चू, किती तो त्रास बिचारा, म्हणत समिधा त्याला असा चिडलेला पाहून हसत होती. बिल पे होताच वेटरने त्याला कार्ड आणून दिलं. बाय मानसी, फुकट खाऊ. समिधा, तू खा हा फुकटच, पोटातच दुखणार आहे तुझ्या, समिधाला म्हणत तो निघाला. हो, माझं खाऊन दुखेल आणि तुझं नाही दुखणार का? ती हसत त्याला ऐकू जाईल असं म्हणाली आणि तो एकदा वळून तिला पाहत मान हलवत निघून गेला. स्टोरी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यासाठी या स्टोरीचे पुढील भाग पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.